संतांनीच विठोबापर्यंत पोहोचवलं आम्हाला. मग भक्तीचे चारही मार्ग आम्हाला खुले करून दिले. मग स्वरूपताही आली, सलोकताही आली, सामुज्यताही आली आणि नयनताही आली. आमच्याकडे चारही भक्ती आल्या. कशा आल्या? देवाचा मार्गही सोपा झाला, देवापर्यंत पोहोचलो सुद्धा आणि देवासारखे झालो सुद्धा आणि सामर्थ्याने देवाकडे गेलो सुद्धा. कसं काय झालं त्याचं कारण सांगितलं माऊलींनी. आम्ही देवाच्या दारी जायच्या आधी देवाच्या दारी जाण्यासाठी संतांनी आम्हाला अधिकार दिला आणि संतांनी दिलेल्या अधिकारामुळे, संतांच्या वचनामुळे, संतांच्या सानिध्यामुळे भगवंताचं दार मिळालं, सलोकता मिळाली आणि देवाच्या लोकात जाता आलं. देवाच्या लोकात गेलो, देवाच्या दारी उभा राहिलो, तेव्हा कळलं सत्य फक्त एवढंच होतं. भगवंत, परमात्मा, विश्वनाथ, विश्वेश्वर, तुझ्याशिवाय सत्य काहीच नाहीये. बाकी आम्ही ज्या भ्रमात होतो तो भ्रमच होता आणि त्या भ्रमातनं बाहेर पडण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागलं. मग आम्ही कर्म असं केलं, हरिमुखे म्हणा, देवाचं नाव मुखात घेतलं आणि आपोआप संसारात असूनही संसारापासून विलुप्त झालं. संसारात असून संसारापासून मोकळं होता येतं का? होता येतं ना. जगद्गुरु तुकोबरायांसारखा व्यापार कोणाला जमला नाही, तुकोबरायांसारखा संसार कोणाला जमला नाही, तुकोबरायांसारखा परमार्थ कोणाला जमला नाही. म्हणजे सधन संसारी असून जगद्गुरु पदापर्यंत पोहोचता येतं हे तुकोबरायांनी शिकवलं आम्हाला. नाथ बाबा, ज्ञानी त्यांच्यासारखं कोणी नाही, सधन त्यांच्यासारखं संतात कोणी नाही, तरी सुद्धा शांती ब्रह्म होऊ शकले. म्हणजे ज्ञान असून, धन असून नम्रता मिळवता येते हे नाथबाबाकडनं शिकलो आम्ही. मग पुन्हा नामदेवरायाकडे वळालो. मुखात नामही आहे, भगवंताच्या सगळ्यात जवळचा अधिकारही आहे, ज्ञानही आहे, तरी सुद्धा चरणाशी राहायची नम्रता सुद्धा. मग आम्ही नामदेवरायांकडनं शिकलो नामाचा अधिकार किती बाबा. विश्वात ज्या गोष्टीसाठी लोक तरसतात, लाखो ऋषी मुनी झाडाला उलट टाकून तपश्चर्या केली, हजारो वर्ष केली, तरी माझा परमात्मा त्यांना दर्शन देईलच याची खात्री नाही. पण नामदेवराय म्हणले, साधा देवा तुझं नाव घेतलं तरी तुझ्या चरणाशी जागा मिळते याची खात्री मी लोकांना देतो. अजून काय करायची गरज आहे सांगा. नामाचा अधिकार सुद्धा नामदेवरायांकडनं आम्हाला कळला. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं? त्याग. असोनी संसारी पण जीवे वेगू करी. आमच्याकडे त्याग नाही महाराज. आम्ही बाळूमामाच्या पालखीजवळ येतो खरं, पण संसार घेऊन येतो. आम्ही संसार सोडून येत नाही. आम्ही कीर्तनाला बसलो खरं, पण आमचं मन कीर्तनात आहे याची खात्री कीर्तनकार कधीच देऊ शकत. आमच्या डोक्यात एवढंच आहे, कधी संपत आहे, कधी निघायचंय, कधी संपत आहे, कधी निघायचंय. नाही, तुम्ही त्यातले नाही. तुम्ही कालचं सोडून आज आले म्हणजे तुम्ही निष्ठावंत आहे महाराज. हे दुसराचा विषय झाला. तुम्ही काल असूनही काल अनुकूल परिस्थितीमध्ये झालं नाही तरी तुम्ही आलात. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आलात, तुम्ही निष्ठावंत आहे. मला वाटलं नव्हतं एवढे याल, एवढं या चाला असं वाटलं नव्हतं तू गावकर तुम्ही, आणि तुम्ही आले बाबा, आहे की नाही. आणि बसले बी इतक्या शिस्तीत, मला असं शाळेचा मास्तर असल्यामुळे वाटायला. सगळे लाईनीनं बसलेत महाराज. मला पहिल्यांदा असं कीर्तन करायच्या ऐवजी शिक्षिका असल्यासारखं वाटायला. मास्तरीन बाई महाराज भारी वाटायला मला. आणि आनंद त्यातच आहे बघा. तुम्ही एवढ्या निष्ठेनं परमार्थ करताय ना, आणि त्यात बाळूमामांची कृपा आहे. येणारे तुम्ही आहात, आणणारे ते आहेत. मला अनुभव आहे, कोरोनाच्या काळामध्ये सगळा महाराष्ट्र, अख्खं विश्व, भारत बंद होता, पण कोरोनाच्या काळामध्ये चालू होतं ते मात्र बाळूमामाचा बग्गा अखंडितपणे चालू होता. त्याला कुठलंच प्रकारचं बंद नव्हतं. तेवढ्याच ताकदीनं महाप्रसाद व्हायचा, तेवढ्याच ताकदीनं लोक जमायची आणि कुठलाच भंडारा लावल्याला कोरोना पॉझिटिव्ह निघत नव्हता. आल्याला चरणाशी राहायची ताकद आहे हो भगवंताच्या नावात. फक्त माणसाने विश्वास ठेवा. ज्याने अविश्वास दाखवून काढला त्याचं देव भलं करो महाराज. देवच करो. आपल्यासारख्याचं काम आहे का त्याला गुणगान गायचं? त्याचं थोडं अवघड होतं नाही का परमार्थाचं. परमार्थात विश्वास हे सगळ्यात उच्च स्थान आहे. विश्वास तो करी स्वामीवरी. विश्वास फार गरजेचा आहे. आमच्याकडे विश्वास नाहीये परमात्म्यावर. आमच्याकडे इतकी घाई या देवाला मिळवायची,
एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं अहो पाणी घालताय, वेळेवर खत घालताय दादा, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते कसं असतं तू गावकर, धीर धरला की झाड वाढतं, तसं विश्वास ठेवला की देव भेटतो. आमच्याकडे विश्वासच नाही हो दादा. कशाचा विश्वास? आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहे, आमच्या प्रामाणिकपणामुळे पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं माणूस बरं का. त्यामुळे ह्या कलियुगात विश्वास वगैरे ह्या गोष्टी बोलायचं कीर्तन करायचं अवघड आहे बघा. आम्ही इतके विश्वासू माणसं आहेत, आमच्यामुळं गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावलं विश्वासू आहे महाराज. पेनावारी नफा जायचा आपला. आपल्यावर विश्वास ठेवायचा जरा अवघडच आहे, पण कधी संतांवर ठेवून बघा, डोळे झाकून ठेवा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडली मार्ग. नका चुकीच्या मार्गाने जाऊ. कधी विश्वास ठेवून बघा ज्ञानोबा तुकोबांवर, कधी विश्वास ठेवून बघा बाळूमामांवर. प्रत्येक संकटातनं तोंड द्यायचं सामर्थ्य देतील ते तुम्हाला. आम्हाला विश्वास आहे. आई वडिलाच्या पुण्याईनं परमार्थ पदरात पडला. 25 वर्षाची पोरगी मी, फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवता आलं. ज्ञान, अधिकार, ताकद असं काहीच नाही. तरी सुद्धा आमच्यासारख्या पतिताला, आमच्यासारख्या पाप्याला माऊलींनी पदरात घेतलं. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. संतांनी किती कृपा करावी याचं भानही कधी राहिलं. कधी गांभीर्यानं विचार केलाय का दादा? 4 ओव्या पाठ करून तुम्ही आम्हाला एवढा सन्मान देता, मग ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यांच्यासाठी किती सन्मान असावा. 4 अभंग पाठ करून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, आम्ही जगद्गुरु तुकोबारांना देव म्हणलं, यात काय वावगं ठरलं? किती अधिकार आहे नाही का संतांचा? आमच्या लक्षातच नाही आला, कारण आमचाच अहम संतांपेक्षा मोठा झाला. आमची परिस्थिती म्हणजे आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. साधी साधी माणसं स्वतःला महंत समजायला लागली. देवा कशी तुला भेटतील रे ती? तुझ्यापर्यंत पोचायचं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाडावा लागतो तो अहंकारच आहे. तुझ्या दारी मस्तक ठेवलं पाहिजे तर तू मिळालास. ज्याला तुझ्या चरणावर मस्तकच ठेवता आलं नाही त्याचं किती अवघड आहे रे बाबा. आम्हाला दास होता आलं पाहिजे, तुझ्या चरणाशी येता आलं पाहिजे. आम्ही सगळा व्याप सोडून तुझ्याकडे धावलं पाहिजे आणि तुझ्याशिवाय काही वावगं आम्हाला सुचलं नाही पाहिजे. आम्हाला सगळं सुचतंय की रे. आम्ही पंढरपूरला गेलो तरी ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघायला येतंय. गाडीचं तोंड इकडं तू गाव करूनच ठेव, तेवढा बी येळ नको पुन्हा वळवायला. कसली भक्ती हो दादा ही? तुम्ही सांगा बरं मला, तू गावकर कसली भक्ती म्हणायची आपली? स्वार्थ भरलाय की आपल्या भक्तीत सगळा. आपला परमार्थ म्हणजे कसं, 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई. गणपती बसवणारे आपणच आणि पिऊन नाचणारे आपणच. बिचारा गणपती टेन्शन मध्ये येत असेल, नेमकं खरं रूप कुठलं याच. काल ववळीत होता, आज नाचतोय. मग ववळणारा खरा का नाचणारा खरा? देवाला तरी कन्फ्युज करू नका रे दादा. कसला परमार्थ आहे सांगा ना मला हा? नवरात्राची उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे आपल्यासारख्याला. हे खरंच हाणलं पाहिजे. तो देव आपल्यावर कृपा करतो ना, म्हणून आपल्याला एवढा अहंकार झालाय बघा. माझा देव लय प्रेमळ आहे, त्याच्यामुळे माणसं उतू येतात बघा. सगळं तुझ्यामुळे तर चाललंय. ममे मांशो जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशती. तुझ्यामुळे तर आहे सगळं देवा, पण आम्हाला भानच नाही बघ देवा. आम्हाला भान असावं, आम्हाला जाण असावी की आमची सुरुवात देवाच्या देवळापासून असावी. मग कुणीतरी मला म्हणलं, ताई देव जर सगळीकडेच आहे तर देवाच्या देवळात जायची गरज काय? कारण ज्ञानोबारायच म्हणतात ना, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक. सगळीकडेच परमात्मा आहे म्हणे. ही पंचमहाभूत्र, हे ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिय, हे चंद्र सूर्य तारे सगळं त्याचंच आहे म्हणे. देवाच्या देवळात कशाला जायचं? तुम्हीच म्हणता ना सगळीकडे परमात्मा आहे. भरला घनदाट हरी दिसे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. तुम्हीच म्हणता ना देव नटला नाना परी, भरुणी उरला अक्षराक्षरी. मग सगळीकडे देव आहे तर देवाच्या देवळात जायचं कशाला हा प्रश्न आहे आमचा. युक्तिवाद आहे की नाही? हा युक्तिवाद आहे आमचा की सगळीकडे देव आहे तर देवाच्या देवळात कशाला जायचं. मी काय म्हणलं, टायर पंक्चर झाल्यावर काय भरावी लागते? बोलत जा तू गावकर.
हा असं बोलत जा, मला भारी वाटतं असं बोलल्यावर महाराज. हा तसं असं वाईट वाटून काही घेऊ नका, तुम्ही थोडं बोलत जा, वाटलं तर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं देते मी महाराज, पण बोला. तुम्हाला असं वाईट वाटायला नको, हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबांनो पण बोला. ते काय झालंय आजकाल माणसं घेतल्याशिवाय बोलत नाही महाराज, बरं का. घेतल्यावरही आपल्याविषयी चांगलं बोलतील याची खात्री. या जगात कसं आहे महाराज, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए, मेलो तरी कुणासाठी बाबा. टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जात तू गावकर, त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहेत, वाजवीत जात तेवढ्या टाळ्या तरी है ना. एकदम असे बसले तर आनंदानं, पण एकदम ऍटिट्यूड मध्ये बसले, तू बोल मी हाय, तू बोल, आम्ही बसलोय तू बोल, एवढं पावसा पाण्याचा आलोय, चिखलात बसलोय तू बोल, येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. एवढा अहंकार काही दाखवू नका. कसं आहे महाराज, आय एम गुड फॉर नथिंग, नसल्यापेक्षा असलेलं बरं असा विषय आहे आमचा. पण विषय कसा आहे मला सांगा, माझ्या वडिलांसारखे माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी हातातनं टाळी निघते का, तर ती पोटची असते, ही भावना दृढ असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी देव भेटल्याशिवाय राहत नाहीये, सामर्थ्य नजरेतच. कधीतरी अंतःकरण शुद्ध करून व्यासपीठावरली पोरगी माझी सख्खी बहीण आहे, माझी पोटची पोरगी आहे असं म्हणून कीर्तन ऐका. माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल. मग तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे, हाच परमार्थाचा नियम आहे. अंतकरण शुद्ध करा, देव धावत येतोय द्वारकेचा राणा. फक्त काय करा, हरिमुखे, हे मन स्वच्छ करून मुखात देवाचं नाव असू द्या. नुसतं देवाचं मुखात नाम कामाचं नाही जर मन शुद्ध नसेल. अंतकरण पवित्र असणं फार गरजेचं आहे, तेव्हा देवाचं नाव कारणी लागतं. नाहीतर आपलं कसं झालंय, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला हे देवाला दिसलं की बाबा, असलं खरं परमार्थ असलं कामाचं नाही बरं का. तुमचा परमार्थ लयच खतरनाक झाला. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. ते सोमवार गुरुवार तरी कशाला सोडायचंय? देव काय 2च दिवस असतो का? बाकीचे 5 दिवस देव काय गावाला जातो का? असला परमार्थ करू नका. आखाड्यात खायचं आणि श्रावणात पाळायचं. महादेव काय श्रावणातच जागा असतो का? बाकीचे 11 महिने काय महादेव काहीला सोडून जातो का? गटारी आमोशा कच काटून खाल्ली राव तुम्ही, एकादशीला पुन्हा धरलं सुरू केलं, असं नाही चालत महाराज. 12 महिने करू नका तर पुण्य आहे. आणि जर 1 महिनाच करीत असाल आणि 11 महिने सोडित असाल तर 12 महिने करा, काही टेन्शन घेत जाऊ नका. तेवढ्या 1 महिन्याच्या सोडण्याने देव काही लगेच पावत बिवत नाही तुम्हाला. काय पण कुणी शिकवलंय तुम्हाला? खरंच बाबा तो डोकं वापरीत जा की. कसला परमार्थ झालाय तुमचा सांगा ना मला. अवी खाणारी पिणारी माणसं महाप्रसादाला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या. अरे महाप्रसाद तरी बादलीतला खालचा खा, तिथे तरी जिभेला चटका जरा कमी असू द्यावा. नाही रे, आपल्यात काही चालत नाही गोष्टी महाराज. तुगावकर तुम्हाला शास्त्रातलं सांगते बघा, 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाही. तुतच्च मासम मदिराच्च वेशा मुगार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. तुतच्च मांसम मदिराच्च वेशा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोरति घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टी शास्त्र सांगतं. कुठल्या 7? पहिलं मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवीला, संत सांगतात. मी नाही, आपल्यात मांसाहार चालत नाही. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आज आणा की आणा आणा आणा. काय ग माय, दाजी आल्यात आणा. दाजीला दुसरं काही नरड्याखाली उतरत नाही का महाराज? अगं माय, आपल्या हातात असतं संसार सगळा. खूप ताकद असते ग बाईमध्ये. ज्या घरातल्या बाईच्या मुखात देवाचं नाव आहे त्या घरात पांडुरंग परमात्म्याचा निवास आहे. आणि ज्या घरात माझ्या विठ्ठलाचा निवास आहे ते घर वैकुंठ प्राप्तीला इतकी ताकद त्या बाईच्या संसारात. तिनं स्वयंपाक करताना राम कृष्ण शिव म्हणावं आणि जगाच्या बापानं अखंडित संसारावर कृपा करावी.
ज्या घरातली बाई चांगली आहे ना माय, तुम्हाला लेक म्हणून सांगते, त्या घरात वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. जिनं संतती पोटात असताना हरिपाठ शिवपाठ अखंडितपणे म्हणलाय, तिची लेकरं वृद्धिंगतेला जाणारच आहेत. तुमच्याकडे कुळ वाढवायचं सगळ्यात मोठं सामर्थ्य दिलंय परमात्म्याने. बाळूमामांच्या दारात बसलाय. बाळूमामांच्या पत्नीचा एक हट्ट तिच्या मृत्यूचं कारण ठरला आणि बाळूमामांनी त्याला पाठीमागे पाहून वळून सुद्धा बघितलं. ज्या पत्नीनं माझं ऐकलं नाही, तिच्या मृत्यूला मी कशामुळे साथ द्यावी? हे संत आहेत रे. ज्या बाळूमामांनी पंढरीला जाता आलं नाही म्हणून स्वतःची आत्मज्योत पंढरपुराला पाठवली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन ती आत्मज्योत पुन्हा महागारी आली, तोपर्यंत त्या 2.5 ते 3 तासामध्ये अखंडितपणे बाळूमामांचा देह निश्चिंत पडलेला होता. शेवटची अंतयात्रेची तयारी झाली आहे, तेरडीवर बाळूमामांना बसवलंय आणि परमात्म्याचं दर्शन घेऊन जेव्हा आत्मज्योत महागारी आली, बाळूमामा उठून बसलेत. लोकांना नवल वाटलंय, अहो 3.5-4 तास जो माणूस श्वास घेत नाहीये, ज्याचे हृदयाचे ठोके बंद आहेत, त्याला जिवंत तरी कसा समजावा? आणि 4 तासांनी जर ते व्यक्तिमत्व तेरडीवरचं उठून बसतंय, तर त्याला माणूस तरी कसा समजावा? त्याला देवच म्हणावं ना दादा. ती बाळूमामांची ताकद आहे की ते आत्मज्योत पंढरपुराला पाठवू शकले. लहानपणी त्या काट्यांवर झोपणारं व्यक्तिमत्व, एका सावकाराच्या दारात सेवा करणारं व्यक्तिमत्व, कुणाला माहित होतं सच्चिदानंद स्वरूप आहे? कुणाला माहित होतं योगी स्वरूप आहे? कुणाला माहित होतं की वडिलांचा मृत्यू बाळूमामांनी वडिलांना स्पष्टपणे सांगितला होता की या काळी तुमचा जीव जाणार आहे, सांभाळून राहा, नका लग्नाचा फार अट्टास करू आमच्या. माझं लग्न केलं की तुमचा मृत्यू नाही म्हणत होते बाळूमामा लग्नाला, तरी वडिलांनी हट्ट केला. वंशवृद्धिंगतेसाठी बाळूमामांचं लग्न केलं. आणि सामर्थ्य लक्षात ठेवा, ज्याला मृत्यू माहित आहे त्याला माणूस म्हणणं हे आमच्या सारख्याचं पाप आहे देवा. त्यांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू माहित होता. वडिलांच्या वचना खातर लग्न केलं आणि लग्नाच्याच मंडपामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. कारण काय? ज्या बाळूमामाच्या आईनं अखंडित विठ्ठलाची सेवा केली, ज्या बाळूमामाच्या आईने कधीच अंधश्रद्धा मानली नाही, ज्या बाळूमामाच्या आईने संसारालाच पंढरपूर केलं आणि कितीही नवऱ्याने देवाच्या नावाला नाही म्हटलं तरी देवाचं नाव जिनं सोडलं नाही, अशा पुण्यवंत भगवंताचं नाव घेणाऱ्या बाईच्या पोटी बाळूमामा जन्माला आले. याच्यात काय नवलंय सांगा. आणि जीवनाचं सोनं झालं हे म्हणायचं का हो? तुम्हाला मूर्तिमंत उदाहरण आहे ना तुगावकर. तुमच्या तळातला, तुमच्या तुगाव मधला पहिला आरती सोहळा, तुमच्या तुगाव मधला पहिला कीर्तन सोहळा, बाळूमामा म्हणले कीर्तनापेक्षा तुगावकरांना पावसाची जास्त गरज आहे. यांनी पेरणी केली आहे, माझ्या विश्वासावर यांनी पिकं मातीमध्ये टाकलेत. यांना उगवू द्यायचं म्हटल्यावर यांना कीर्तनकारापेक्षा पावसाची गरज. माणसं तशी हट्टी हायती, रात्री नाही झालं तर सकाळी करतेली. बाळूमामाला माहित होत माणसं तशी हट्टी हायती, रात्री नाही झालं तर सकाळी करतेली. महाराजच घरात डांबून ठेवतेली. महाराजाचं घोंगडं गुतल्यावर महाराज कुठे जाते? आत्या महाराजाचा मुकामा वाण्याच्या घरी होता महाराज. कुठे जाते महाराज? वरच्या मजल्यावर बसला आता इठल इठल करीत. सकाळी करील कीर्तन, जाईल कीर्तन, चुकणार नाही. हा तुगावकरांचा अट्ठास होता आणि भगवंतावरचा विश्वास कारणी लावणं हा बाळूमामांचा आशीर्वाद होता की तुमच्या गावात पहिला पाऊस. आता तुमची रानं सुपीक झाली, आता तुम्हाला काळजी. आता थोडा थोडा पडला तरी तास फक्त कीर्तनाच्या टायमिंगला पडला बरं का पाऊस. दिवसभर फकाट होतो महाराज. आणि देवाची कृपा बघा, ऊन सुद्धा पडलं नाही सकाळच्या कीर्तनाला. मस्त देवाने आकाशाचा मंडप केलाय, छान गार करून ठेवलंय, गालीच्या सारखं मऊ लागतंय. काल जरा ढेकळं टोचली असते महाराज, आज मऊ आहे असं गादी सारखं एकदम. देवानं भगवंतानं गालीच्या टाकून दिला तुम्हाला रेशमाचा, असे सुंदर गालीच्या टाकून दिलाय. मस्त आकाशाचा मंडप केलाय, छान सुमधुर वारं सोडलंय, गार लागतंय आपलं. मग लोक म्हणले
बाळू मामा तुम्ही आलात आणि भंडाऱ्याचं जसं अखंडितपणे सौभाग्य लाभलं, साध्या सुध्या माणसाच्या आयुष्याचं सोनं केलं. तुमचा आशीर्वाद किती कमी म्हणावा, किती कौतुक करावं. आम्ही फक्त विश्वास ठेवला आणि तुम्ही विश्वासाला पात्र ठरला. हीच संतांची कृपा असते. आम्ही देवाच्या दारात आलो आणि देव धावत आमच्या घरी आला. देवाने सगळं काही कल्याण केलं. बाळू मामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. बाळू मामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला. हो बाळू मामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. बाळू मामा आला या राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला. सोन्याचं घुंगरू गोफणीला. 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 चांगलं जमतंय तुम्हाला माझ्यासारखं. जगाचा बाप धावत आला, मग आमचं कर्तव्य होतं आम्ही सुरुवात करावी. त्यांना राखलं याचं भान ठेवून त्याच्या दारात जावं. मग आता 4 मुक्त्या, सलोकता, सलोचनता, स्वरूपता आणि सायुज्यता, या 4 मुक्त्या. प्रथम देवाकडे जाण्याचा मार्ग मिळवला सलोकता, देवाचं लोक, वैकुंठ, हे सामर्थ्य मिळवण्यासाठी सलोचनता, देवाला समोर बघण्याचं सामर्थ्य. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मग काही नको, तुझं पाहता सामोरी दृष्टी न पिणे माघारी. कारण आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. म्हणजे कसं आहे ना देवा, राजा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली. तुझ्यासारखं देखणं काही या विश्वात दुसरं नाही. कुणीतरी म्हणलं कसं काय तुम्ही देवाला देखणं म्हणता, सावळा येतो. देखणं म्हणजे गोर गुमट पाहिजे, नाका डोळ्यानं चांगलं पाहिजे. संत देखणं म्हणतात हे स्वभावावर. देवाचा जो स्वभाव आहे ना, माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूच ना रक्षिता आपदी अमूत. आमच्या प्रत्येक संकटाला तोंड देणारं स्वरूप आहे तुझं. आमच्या अगोदर आमच्या संकटाचं रक्षण करतोस तू. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य आहे. त्याचं शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच कौरवाच्या पदरात आहे. कशाच्या विश्वासावर एवढा शांत झोपलास? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं विश्वास आणलास कुठून? कुठून बांधलंस एवढं बळ? अरे छोटी मोठी संकट आली तर घाबरून जाणारी माणसं आम्ही. अरे इलेक्शन लोकांचा झोपा आम्हाला लागत नाही, इतके पापी माणसं आम्ही. कसं काय तुला एवढ्या संकटात झोप लागली? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आगात निवाराया, आलिया आगात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आगात निवाराया, आलिया आघात निवाराया, 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 निवाराया. साधं वाटतं का झोप लागणं तुम्हाला? आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे शांत झोप लागणं. कर्म लय वाईट केली की झोप चांगली लागत. कर्म वाईट लय केली की माणसं चिचुका सुद्धा लाकानं घेतात. कळलं त्यालाच कळलं महाराज. माणसाची कर्म चांगली पाहिजे ना, तर माणसाला भीती लय वाटते महाराज. मग खोटा साप सुद्धा खरा वाटतो. मग कुठं बी माणूस कुठं बी चरणावर मस्तक ठेवायला जातो. माय मावल्या हो का, देवाच्या दारात सांगते, राग आला तर येऊ द्या. तुम्ही कुठल्या महाराजाच्या पाया नाही पडलात पण देव काही तुमच्यावर कोपत नाही. बघा माय,
तुम्हाला लय पाया पडू वाटलं, लईच लईच वाटलं की आता मला पायाच पडायचंय. नवरा दिसला की पाय धरा, दिसले की पाय धरा, दिसला की पाय धरा. त्याचं पाय काय जिंदगीत सोडू नका तुम्ही. पण तुम्ही नवरा सोडून काय कुठं मस्तक ठेवाय जाऊ नका. बघा हे कलियुग चांगलं नाही राहिलं दादा. पाया पडून सांगते तुमच्या लय परिस्थिती बेकार झाली हो. बाईची 2 रूपं असावी. बाईनं समाजाला नजरेला नजर देऊन तोंड द्यावं आणि बाईनं घरात वावरताना खाली नजर घालून नम्रतेनं जगावं. हे ताकदीनं बाईकडे असं. बाईनं लोकाला घाबरायचं काय कारण आहे? लोकाला गोड बोलायचं काय कारण आहे? आपला नवरा सोडला तर कुणाला काय म्हणून चांगलं बोलायचं दादा? ज्यांना आपल्याकडे नजर वर करून बघितलं त्याचं टंगडं तुडून त्याच्या हातात द्यायचं. बाईच्या मनगटात बळ पाहिजे तर बाई हिंदू आहे म्हणायचं. आपण नवरा सोडून कुणालाच गोड बोलाय जायचं? समाजासमोर कायम स्वाभिमानातच राहायचं आणि घरात कायम नम्रतेतच राहायचं. आपल्या नवऱ्यासाठी जीव घाण टाकला तरी देव मानून घेते. आपल्या नवऱ्याशी गोड राहायचा ना अख्ख्या जगाचा काटा काढायचा. पण कलियुग उलटच निघालंय. नवऱ्याच्या खानदानाचा काटा काढायचा ना अख्ख्या जगाला गोड बोलायचं. कशाला महाराज बरं का? आपल्या नवऱ्याचं खानदान जपलं तरी लय आहे आपल्याला. तुम्हाला सांगते माय, तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आलता. बाईच कशी होती दादा? अशी फटकळ होती की तुकोबारायच्या दारात कुणी उभा राहू शकत. आवली समोर तुकोबाला नाव ठेवायची हिम्मत कुणाची? नाव ठेवायचं तर तिनच ठेवायचं, दुसरं कुणी नाही. ती तुकोबाला म्हणायची भजन करत्यात, येडेवणी फिरत्यात, पण लोकांनी म्हणता कामा. अशी फटकळ होती दादा. अख्ख्या देहूला हातात घेऊन मिरवीत होती. ताकदच तेवढी नवऱ्याला. नवऱ्याचा संसार मात्र तशीच सांभाळायची. एके दिवशी असंच आपण बाई तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. पण आधी तुकोबालाच भाकरी. साधी नव्हती तुगावकर. पुण्याचं सासर आहे तुकोबारायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. गुळवे सावकाराची होती. 3600 एकर ऊस होता तुकोबाच्या सासऱ्याचा. किती? 3600. 3600 एकर ऊस होता. आणि तुगावच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत असते महाराज. अख्ख्या पुणे जिल्ह्यात 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. 1425 माणसं एका दिवशी हाताखाली कामाला असायची. अशा बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसा देव येणार नाही सांगा बरं हिच्यासाठी? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, 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 तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे महाराज, एवढी नम्रता आहे. कसा देव येणार नाही? तुगावकर तुमचा विचार करा. तुमचं बरं आहे ना? तुमचं तुम्ही बसलेले लगीन झालं का ब्रह्मचारी आहे? पुढची सगळे तोंडावून तर लगीन झालेलेच वाटायला लागले महाराज. मग खरं बोलत जा जरा. आपलं अवघड आहे. आपलं पुण्यही नाही म्हणा. आवलीसारखी बायको भेटाय माणूस बी तुकोबा लागतो की. आपलं बी कुठंतरी चुकलेलं असतं, त्यामुळे आपल्या नशिबात तसलं पडलेलं असतं. असा विषय असते. तुम्ही बी लय गुणाचे नाही. तुमच्या नशिबाप्रमाणे देवानं बरोबर दिलंय तुम्हाला महाराज. त्याला माणूस तुकोबा लागतो. आवलीसारखी बायको भेटाय. काय बायको महाराज. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या आवली माता. पायात काटा मोडला त्यांच्या. माऊली तुम्ही शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो दादा? हा लाजू नका, सगळे थुकाच लावतो. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावाय. मला खरं सांगा, एका थोक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावा. काटा मोडला जिजाबाईला. आवलींचं खरं नाव जिजाबाई, टोपण नाव आवली. काटा मोडला जिजाबाईला. त्रास झाला पंढरीच्या आईला. तिच्यासारखी प्रेमळ कोण? ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस ओ बुबुंदडा
जीव माझा